चला मैत्रिणींनो, तर आज आपण झटपट व पटकन होणारी कमी साहित्यात रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेला आहे गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये टाकलेलं आहे 2 पळ्या तेल। छान अशी आपल्याला मोहरी टाकून फोडणी छान करून घ्यायची आहे। मोहरी छान फुटली की त्यात टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकायचा आहे। कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात टाकायचे आहे दोन हिरव्या मिरच्या। तर माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्यासाठी जरूर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तरच कळेल रेसिपी काय आहे। छान असं परतून झालं की त्यात टाकलेला आहे एक बटाटा आणि पत्तागोबी। ते पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता टाकायचं आहे सोयाबीन आणि हे सोयाबीन मी धुवून घेतलेलं आहे। तर चला बिना मसाल्याची रेसिपी बघणार आहोत आपण। त्यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ, इंद्रायणी तांदूळ आणि छोटी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून निवडून घेतली आणि मस्त असं फोडणीमध्ये टाकलेलं आहे। तर आता आपल्याला मस्त गरगर हलवून घ्यायचं आहे। छान असं तेलामध्ये हलवून घेतलं की त्यात टाकायचं आहे पाणी। पाणी जेवढं लागेल तेवढं। तुम्हाला असं चिकट भात बनवायचा असला मऊ तर जास्त आणि मोकळा करायचा असला तर कमी पाणी टाकायचं आणि त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ। तर चला मस्त आपलं रेडी झालेलं आहे मस्त सोयाबीन मसूर डाळीचा भात इंद्रायणी तांदळाचा। तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। पटकन होणारी रेसिपी मसूर डाळीची खिचडी इंद्रायणी तांदळाची। कोणाला आवडते जरूर कमेंटमध्ये सांगा। तर बघू शकता मस्त गरमागरम मसूर डाळीची खिचडी तयार आहे। इंद्रायणी तांदळाचा तर वास असा सुटलेला आहे की आजूबाजूच्या घरापर्यंत पसरलेला आहे। तर घ्या स्वाद मग गरमागरम मसूर डाळीची खिचडीचा। हलका फुलका रात्रीचा जेवण आहे। तर चला नक्की तुम्ही पण बनवून पहा। जाता जाता सोबत एक सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा हलक्या फुलक्या आणि साध्या सोप्या रेसिपी बनवता येतील। तर चला मस्त रहा, स्वस्त खा, छान असं हेल्दी रहा। तर बघू शकता गरमागरम भात झालेला आहे आपला रेडी। मी हा भात रात्रीच्या जेवणासाठी केलेला आहे। कमी साहित्यात होणारा, सारखे सारखे मसाला खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे नो मसाला नो झंझट, झटकीपट होणारी खिचडी। छान असा टेस्टी इंद्रायणी तांदळाचा भात तयार आहे आणि त्यामध्ये मसूर डाळ टाकलेली तर एकच नंबर लागते। तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा। कमेंटमध्ये सांगा कशी झाली काय नाही। खायला तर जबरदस्त एक नंबर। वरती टाकायचं तूप, सोबत लोणचं आणि पापड, एकच नंबर बेत।